मुंबई महापालिकेत भाजप शिवसेनेचं जागा वाटप ठरलं। 207 जागांवर एकमत झाल्याची माहिती। बंडखोरी टाळण्यासाठी उद्या दुपारी 3 नंतर अंतिम जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं ठरलं। ठाकरे बंधूंच्या युतीसोबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष लढणार। ठाकरेंनी पवारांच्या पक्षाला 10 जागा दिल्याची माहिती। मुंबई महापालिकेत अजित पवारांचा स्वबळाचा नारा। पहिल्याच यादीत मलिकांच्या कुटुंबातील तिघांना उमेदवारी, तर कुख्यात गुन्हेगार संजू मलिकलाही तिकीट। मुंबईत काँग्रेस आणि वंचितच्या युतीची घोषणा। वंचित 62 जागांवर लढणार, काँग्रेस 165 जागा लढवणार। पिंपरी चिंचवडमध्ये अखेर दोन्ही राष्ट्रवादीची आघाडी। प्रचाराचा नारळ फोडताच अजित पवारांकडून आघाडीची घोषणा। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उरले शेवटचे 2 दिवस। बहुतांश ठिकाणी महायुती आणि मवियाचं जागा वाटपावरून घोडं अडलं। शेवटच्या काही तासात तोडगा निघणार का याकडे लक्ष। मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेचा आज मेळावा। राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। निवडणुकांच्या तोंडावर होणाऱ्या मेळाव्यात राज ठाकरे काय कानमंत्र देणार याकडे लक्ष। काहीही झालं तरी मनपा निवडणुकीत अब्दालीला हरवायचंय। 16 जानेवारीला विजयी जल्लोष साजरा करायचाय। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंचा निर्धार। कल्याण डोंबिवलीमध्ये नवं राजकीय समीकरण। काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि वंचितची आघाडी। ठाकरे बंधूंच्या युतीतून पवारांचा पक्ष बाहेर। वंचित सोबत नव्या आघाडीचं जागा वाटप ठरलं। प्रभागातून एकटे निवडून आला तर राजीनामा घेणार। सतेज पाटलांचा मवियाच्या उमेदवारांना दम। अंतर्गत दगाफटका टाळण्याची सतेज पाटलांची रणनीती। अरवली पर्वतरांगेच्या वादावर आज सुप्रीम सुनावणी। टेकड्या आणि पर्वतरांगेच्या व्याख्येची कोर्टाकडून सुमोटो दखल। सोनं चांदीच्या दराची विक्रमी घोडदौड। 6,000च्या वाढीसह चांदी 2,53,000वर। सोन्याचीही 1.5 लाखांच्या दिशेने वाटचाल।